शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या हाकेला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची साथ. रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 7 मोटरसायकली हस्तगत आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस गस्त घालत असताना पथकातील अंमलदार पोलीस शिपाई योगेश रानडे आणि रोहित शिंदे यांना होंडा ॲक्टिवा गाडीच्या नंबर प्लेटवर छेडछाड केल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो पळून जात होता. कर्तव्यावर असलेल्या शहर वाहतूक पोलिसांना संपर्क साधून माहिती देत त्यास बिटको सिग्नल मार्गे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सिद्धांत किसन सपकाळे यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेली मोटरसायकल ही चोरीची आढळून आल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून शहर तसेच जिल्ह्यातील चोरलेल्या 7 मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या. याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली. आमच्या नाशिक रोड डीबीचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन त्या ठिकाणी दिसलं आणि ते वाहन दिसल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला तेव्हा आमचे वाहतूकचे पण शाखेचे पण जे अंमलदार आहेत, विशेषतः जे एबीपी सर्कलला त्या ठिकाणी ड्युटी करत होते असे 3 अंमलदार देखील आपल्यासोबत आपण बघू शकता. त्यांनी पुढे इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी एक गाडी इंटरसेप्ट केली. ती गाडी विदाऊट नंबर प्लेटची होती आणि एका फ्रंट साईडला त्याचा नंबर वेगळा होता. तर त्यावेळेस ती गाडी इंटरसेप्ट केल्यावरून यातला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सिद्धांत किसन सपकाळे, याला त्या ठिकाणी सदर घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून डिटेल जेव्हा इंट्रोगेशन केलं त्याच्यामध्ये एकूण 7 मोटरसायकल अद्यापपर्यंत त्यातल्या रिकव्हर झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 5 या नाशिक शहर आयुक्तालयातल्या आहेत, एक सिन्नरची आहे आणि एक त्या ठिकाणी ठाणे आयुक्तालयातली आहे. त्यामुळं एकंदरीत याच्यामध्ये सकृतदर्शनी एक रॅकेट सक्रिय होता असं दिसतंय, ज्याच्यामध्ये बोगस नंबर प्लेटचा वापर करून आणि त्याचा पुढं विक्री असेल किंवा त्याचा पुढं वापर असेल अशा पद्धतीने त्याचा युटिलायझेशन केलं जात होतं. याचा अधिक सखोल तपास आमचे पोलीस हवालदार विशाल पवार करत आहेत आणि याच्यामधून आम्हाला असा विश्वास आहे की याच्या पुढे देखील अजून काही मोटरसायकल्सची रिकव्हरी आणि सोबतच त्याच्यामध्ये अजून यांचे काही साथीदार असतील त्यांचं नाव निष्पन्न करून त्यांना अटक या गोष्टी देखील इथून पुढे होतील. त्या बाबतीत देखील आम्ही आपल्याला अवगत करू. मात्र या चांगल्या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे पीआय सपकाळे साहेब, त्यांची पूर्ण डीबी टीम यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील जाईल. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी केली आहे. सदर कारवाईचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.